नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच जो आपण पहिला पेपर झाला आपल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज मधील जो पहिला पेपर झाला काल म्हणजे 27 जुलै रविवारी झाला, त्यातील आपण आज चालू घडामोडी या प्रश्नांचं विश्लेषण बघणार आहोत. चालू घडामोडी या प्रश्नांचं विश्लेषण जे आहे ते आपण 86 नंबर पासून जे आहे ते बघणार आहोत. काउंटिंग आहे त्यांची 86 पासून. एकंदरीत तुम्ही प्रश्न पाहिले असतील. काही प्रश्न हे मल्टिपल लाइनर मध्ये होते, काही हे वन लाइनर मध्ये होते. एकंदरीतच आयोगाच्या जी लँग्वेज असते किंवा आयोगाचा जो फॉर्मॅट असतो त्याला मिळतो जुळतो असं फॉर्मॅटमध्ये आपण ते क्वेश्चन रेडी करायचा आपण प्रयत्न केला होता, फ्रेम करायचा प्रयत्न केला होता. त्यातला जो पहिला क्वेश्चन आपण तो बघूया. स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 या स्पर्धेमध्ये देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून कोणते शहर पहिल्या क्रमांकावर राहिलेले आहे हे आपण बघू शकतो. आता इथे कन्फ्युजन तुम्हाला झाला असेल कारण की इथे इंदोर हा आपण पर्यायामध्ये टाकलं नव्हतं, त्यामुळे जे 4 ऑप्शन आहेत ते तुम्ही रीड केलेले असेल जर सिरियस कॅन्डिडेट असेल त्यांनी. पण इथे कन्फ्युजन असं झालं असेल की त्या प्रश्न चुकीचा फॉर्म केलेला आहे की काय, कारण की इंदोर आपण पर्यायामध्ये ठेवलं नव्हतं. तर पहिल्याचे उत्तर जे आहे ते आपण अहमदाबाद असल्याचं बघू शकतो, कारण की इंदोर आपल्याला माहिती आहे की गेले 7 ते 8 वर्षापासून हे इंदोर हे पहिल्या क्रमांकाचं सर्वात स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात येत आहे. पण जे अहमदाबाद जे शहर आहे ते 10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या मोठ्या शहरांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. इथे इंदोर ऑप्शन मध्ये नव्हतं, त्यामुळे तुमचं साहजिकच जे रेडिंग मध्ये तुमचं वाचण्यात आलं असेल तर त्यावेळेस ते अहमदाबाद हे 10 लाख लोकसंख्येमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे हे आपण इथे बघू शकतो. 10 लाख लोकसंख्येच्या जर पाहिलं 10 लाख लोकसंख्येच्या काउंटिंग मध्ये तर भोपाळ हे दुसऱ्या क्रमांकावर असल्याचं आपल्याला इथे बघू शकतो. त्यानंतर लखनौ जे आहे ते तिसऱ्या क्रमांकावर आपल्याला असल्याचं आपण इथे पाहू शकतो. त्यामुळे याचं उत्तर आहे अहमदाबाद. दुसरा प्रश्न बघू शकतो 87 नंबरचा. खालील विधाने विचारात घ्या. मल्टिपल लाइनर क्वेश्चन आहे. निस्तार हे भारताचे स्वदेशी बनावटीचे पहिले ड्रायव्हिंग सपोर्ट जहाज आहे. ठीक आहे. ब आहे या जहाजाचे अनावरण विशाखापट्टणम येथे करण्यात आलेले आहे आणि हे जहाज नौदलाच्या विमानवाहू जहाजांवर आधारित असे आहे. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? सगळ्यात आधी जे आहे क्वेश्चन जर बघितलं तर खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत, चुकीचे आहेत, योग्य आहेत, अयोग्य आहेत यावर तुमचं लक्ष असलं पाहिजे. इथे तुम्ही सर्कल गोल केला पाहिजे, त्यामुळे प्रश्नाचं उत्तर शोधणं तुम्हाला अधिक सोपं जाऊ शकतं. तर ठीक आहे, याचं उत्तर आपण असलेलं इथे अ आणि ब असल्याचं इथे बघू शकतो. निस्तार जे आहे नुकतंच न्यूज मध्ये होतं, हे भारताचे स्वदेशी बनावटीचे पहिले ड्रायव्हिंग सपोर्ट जहाज आहे. ठीक आहे, त्यामुळे ए हे बरोबर आहे. कुठे कुठे ए, इथे ए आहे, इथे ए नसल्यामुळे हा ऑप्शन गेला. इथे सर्व ए, इथे पण ए आहे, म्हणजे 3 ठिकाणी आपण ए 3 ऑप्शन मध्ये ए असले इथे बघू शकतो आपण. एक नसल्यामुळे एलिमिनेशन मेथड जर यूज केली तुम्ही तर लवकर उत्तरापर्यंत तुम्ही पोहोचू शकता. त्यामुळे ए 3 ठिकाणी आहे. ब ऑप्शन बघूया. या जहाजाचे अनावरण विशाखापट्टणम येथे करण्यात आले होते, हे सुद्धा ऑप्शन बरोबर आहे. त्यामुळे ब इथे ब नाहीये, त्यामुळे हा ऑप्शन गेला. एलिमिनेशन मेथड थ्रू आपण जर गेलो तर इथे ब आहे, इथं ब आहे, राहिले 2, 1 आणि 4 ऑप्शन तुमच्याकडे राहिला. ठीक आहे. तिसरं बघूयात आपण. हे जहाज नौदलाच्या विमानवाहू जहाजांवर आधारित आहे. हे स्टेटमेंट पूर्णपणे रॉंग आहे, त्यामुळे क हे ऑप्शन मध्ये तुमच्या येणार नाही. क गेल्यामुळे इथं तुमचं फक्त अ आणि ब हेच फक्त राहिलं, तुमचं ऑप्शन राहिलं अ आणि ब. तर पहिलं ऑप्शन बरोबर आहे, आपण जे पाहिलं ड्रायव्हिंग सपोर्ट जहाज आहे. दुसरं ऑप्शन ही बरोबर आहे, विशाखापट्टणम. तिसरं जे ऑप्शन आहे हे जहाज नौदलाच्या विमानवाहू जहाजांवर आधारित आहे हे चुकीचं आहे, कारण की निस्तार हे पहिले डीप सबमर्जन ऑपरेशनसाठी वापरले जाणारे ड्रायव्हिंग सपोर्ट व्हेकल आहे. ठीक आहे, विमानवाहू जहाजांवर आधारित असं हे नाहीये. काय आहे तर ते डीप सबमर्जन्स ऑपरेशनसाठी वापरले जाणारे पहिले ड्रायव्हिंग सपोर्ट. त्यामुळे ऑप्शन 1 हे उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, पुढे जाऊयात. खालील प्रश्न खालील विधानांचा विचार करा. त्यातलं अ आहे ज्ञानेश कुमार यांची भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आलेली आहे. ठीक आहे, हे ऑप्शन इथे आपण बरोबर आहे असं बघू शकतो, कारण ज्ञानेश कुमार यांची नुकतीच 26वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर ब जे आहे इथे आता खाली डायरेक्ट विधानांवर जर आपण समजा आलो, खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहे हे सगळ्यात आपला आधी फोकस पाहिजे. इथे सुद्धा अ आहे, इथे सुद्धा अ आहे, इथे आहे आणि इथे सुद्धा अ आहे. त्यामुळे आपल्याला अ ऑप्शन वरून उत्तरापर्यंत जाता येत नाही, तर आपल्याला पुढचे ऑप्शन बघावे लागतील. त्यांनी राजीव कुमार यांच्यानंतर पदभार स्वीकारल्याचं आपण इथे बघू शकतो. हे सुद्धा ऑप्शन अगदी बरोबर आहे. त्यांनी ज्ञानेश कुमार यांच्या आधी राजीव कुमार हे 25वे मुख्य निवडणूक आयुक्त होते आणि ज्ञानेश कुमार यांचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून निवडणूक करण्यात आली आहे. आता इथे ब कुठे बघू शकतो, इथे ब आहे, इथं ब आहे, इथं सुद्धा ब आणि इथे ब आहे. त्यामुळे ब ऑप्शन पण आपल्याला उत्तरपर्यंत जाता येत नाही. एलिमिनेशन मेथडचा यूज करून आपण लवकर उत्तरपर्यंत जाऊ शकतो, म्हणजे इथे आपला वेळ वाचतो. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त जे आहेत ते राज्यसभा अध्यक्षाद्वारे नियुक्त केलेले जातात. सेन्स अजिबात काही सेन्स नाहीये या स्टेटमेंटला की राज्यसभेद्वारे, असं राज्यसभा जे अध्यक्ष असतात त्यांना अशी कोणती पॉवर नसते की भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना ते नियुक्त करू शकतात. ते कोण नियुक्त करू शकतात?
राष्ट्रपती कोण करू शकतात? राष्ट्रपती. नोट डाऊन करून घ्या जर तुमच्याकडे पेपर वगैरे असेल तर. अगदी छोट्याशा मायनर शब्दांवर इथे क्वेश्चन आयोग फिरवताना दिसू शकतो. त्यामुळे आपण इथे एक मायनर चूक इथे करून आपण स्टेटमेंट, कारण की 2 स्टेटमेंट बरोबर आल्यानंतर तिसऱ्या स्टेटमेंटला तुम्ही बरोबर घेऊन जाण्याची आपली टेंडन्सी दिसून येते. इथे तुम्ही प्रश्न काळजीपूर्वक वापरला पाहिजे आणि पॉलिटीमध्ये छोटे छोटे एक शब्दावरून तुमचा प्रश्न फिरवला जातो. त्यामुळे राज्यसभा अध्यक्षाच्या ऐवजी इथे राष्ट्रपती हवं होतं. त्यामुळे क तुमच्या ऑप्शन मध्ये नकोय. इथे क गेलं, इथे क गेलं, 2 ऑप्शन तुमचे गेले. अ आणि ब हे तुमच्या स्टेटमेंट मध्ये आलं. तिसऱ्या स्टेटमेंटकडे आपण जाऊया. मुख्य निवडणूक आयुक्तांची जी नियुक्ती आहे ती भारताच्या घटनेनुसार अनुच्छेद 324 अंतर्गत केली जाते. ते आपण आर्टिकल जे आहे 324 ते तुम्हाला माहित असेलच. त्यामुळे हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. त्यामुळे एकंदरीतच आपण जे पाहू शकतो आपलं जे पहिलं ऑप्शन आहे ते आपण बरोबर असल्याचे इथे बघू शकतो. ठीक आहे, जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. खालील विधानांचा विचार करा. ठीक आहे, त्यातलं पहिलं विधान आहे भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2024 म्हणजे सीपीआय ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल या संस्थेद्वारे प्रसिद्ध केला जातो. यातलं आपण जे उत्तर पहिली 3 विधाने बघून घेऊयात, त्यानंतर आपण उत्तराकडे जाऊयात. ब विधान आहे या निर्देशांकात 180 देशांचा समावेश केला जातो. सीपीआय म्हणजे आपण जे पाहिलं की ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल सीपीआय 2024 मध्ये भारताला 40 गुण मिळाले असून तो 93व्या स्थानावर होता आणि सीपीआय स्कोअर जितका अधिक तितका देश कमी भ्रष्ट समजला जातो. ठीक आहे, यामध्ये थोडंसं फॅक्च्युअल डेटा खूप आहे या क्वेश्चन मध्ये. प्रश्न काळजीपूर्वक वाचणं अपेक्षित होता. काही अगदी 180 181 किंवा 40चा 38 असं काहीतरी इथे असू शकतं. ते आपण इथे बघूयात. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा इथं बघून घ्या की कोणती विधाने योग्य आहेत. हे आपला मेन फोकस झाला. इथे आपण गोल केलं. त्यानंतर पहिलं जो आहे की भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2024 ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल या संस्थेद्वारे प्रसिद्ध केला जातो. हे विधान अगदी बरोबर असल्याचं आपण इथे सांगू शकतो. या निर्देशांकात 180 देशांचा समावेश होतो का? तर हे विधान सुद्धा सत्य आहे. त्या 180 गोल केल्यामुळे फक्त सेकंड रिडिंगला आपल्याला इथे फोकस राहिला. 180 ते बरोबर आहे. क विधान जे बघू शकतो सीपीआय 2024 मध्ये भारताला 40 गुण मिळाले असून तो 93व्या स्थानावर आहे. तर इथे 40 गुण नाही तर इथे 38 गुण आहेत. नोट डाऊन करून घ्या किती 38 गुण मिळालेले असून तो भारत हा 96व्या स्थानावर होतो. म्हणजे इथेही आपल्याला सेकंड स्टेटमेंट मध्ये पण एकाच स्टेटमेंटच्या सेकंड पार्ट मध्ये पण इथे आपल्याला मिस्टेक असलेली आपण इथे बघू शकतो की त्यामुळे स्टेटमेंट हे तुमचं रॉंग ठरतं. 2024 मध्ये 38 गुण होते आणि तो 96व्या स्थानावर असले तिथे आपण बघू शकतो. आणि ड स्टेटमेंट जर पाहिलं सीपीआय स्कोर जितका अधिक तितका देश कमी भ्रष्ट समजला जातो. ठीक आहे, हे स्टेटमेंट देखील बरोबर आहे. त्यामुळे अ ब ड हे तुमचं स्टेटमेंट बरोबर आलं जे ऑप्शन 1 मध्ये असल्याचं आपण इथे बघू शकतो. ठीक आहे, नोट डाऊन करून घ्या. ह्या 2 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. पुढच्या क्वेश्चन कडे जाऊयात. 90 नंबरचा क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. इथे आपण कधी आता खाली पाहतो आता पहिलंच वरतीच आलेलं की बरोबर स्टेटमेंट आपल्याला तुम्हाला इथून क्लिक करायचं आहे. ते बरोबर स्टेटमेंट आहे. इथे आपण गोल केलं. देशातील पहिले हरित हायड्रोजन हब आंध्र प्रदेशात उभारले जात आहे. ठीक आहे, आता आयोगाची जी प्रश्न विचारची टेंडन्सी आहे ती देशातील पहिले, राज्यातील पहिले, जिल्ह्यातील पहिले, आंतरराष्ट्रीय स्तरावरील पहिले ही खूप असल्याची आपण बघू शकतो. त्यामुळे आपण हा क्वेश्चन फ्रेम केला होता. त्यामुळे अ मध्ये आपण बघू शकतो की देशातील पहिले हरित हायड्रोजन हब आंध्र प्रदेशात उभारले जात आहे. ब स्टेटमेंट आहे हे हब विशाखापट्टणम जवळील पुडीमडका येथे उभारले जात आहे. या प्रकारचे उद्दिष्ट हरित ऊर्जेचा वापर वाढवणे हे आहे. आता हरित हायड्रोजन हब आहे. हरित हायड्रोजन त्यामुळे साहजिकच या प्रकल्पाचं उद्दिष्ट हरित ऊर्जेचा वापर वाढवणे हे आहे. फक्त आता हे जे लिंकेज आपण इथे बघू शकतो आणि क चं लिंकेज इथे होत आहे. त्यामुळे हरित हायड्रोजनचा वापर वाढवणे हे स्टेटमेंट साहजिक तुमचं बरोबर येईल. इथे क नाहीये, इथे क आहे, इथे क आहे आणि इथे एक आहे. त्यामुळे हा स्टेटमेंट तुमचं रॉंग होतं. आपल्याला इथं फक्त बघायचं की पहिलं स्टेटमेंट जे आहे ते बरोबर आहे का, की देशातले जे पहिलं हरित हायड्रोजन हब आहे ते आंध्र प्रदेश उभारलं आहे. तर ते स्टेटमेंट अगदी बरोबर असले तर आपण सांगू शकतो आंध्र प्रदेशाचं ते उभारण्यात आलेलं आहे. ठीक आहे, हे हब विशाखापट्टणम जवळील पुडीमडका येथे आहे. तर हे स्टेटमेंट देखील बरोबर असले तिथे बघू शकतो. म्हणजे अ ब क हे स्टेटमेंट तिन्ही बरोबर आहेत. याचं उत्तर मी 90चं 3 ऑप्शन पर्याय क्रमांक 3 असल्याचं आपण इथे बघू शकतो. ठीक आहे, जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. 91 नंबरचा क्वेश्चन आहे समुद्रयान मोहीम जी आहे त्या संबंधित हा क्वेश्चन आहे. समुद्रयान मोहीम बाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे. त्यातलं अ ऑप्शन ही मोहीम खोल समुद्रातील स्रोतांचे संशोधन उपयोगासाठी राबवली जाते. जनरल स्टेटमेंट आहे. जनरल स्टेटमेंट अगदी म्हणजे जनरल स्टेटमेंट अनेकदा म्हणजे हे नाही सांगत की रूल नाही सांगत की हाच रूल आहे म्हणून, पण जनरल स्टेटमेंट हे राईट असतं की ही मोहीम खोल समुद्रातील समुद्रयान आहे तर समुद्रवड आला. खोल मोहीम समुद्रातील स्रोतांचे संशोधन उपयोगासाठी राबवली जाते.
ठीक आहे, हे स्टेटमेंट पाहिलं आपण. ह्याच्या पुढच्या स्टेटमेंटकडे आपण जाऊयात. मत्स्य 6000 हे या मोहिमेअंतर्गत विकसित गेलेले मानवयुक्त पाणबुडी वाहन आहे. कोणतं? मत्स्य 6000. ही मोहीम इस्रो मार्फत राबवली जाते. ठीक आहे. तसंच 14 नंबरचं स्टेटमेंट आहे, भारत हा जगातील पहिल्या 5 देशांमध्ये आहे ज्यांनी मानवयुक्त खोल समुद्र मोहीम राबवण्याची तयारी केलेली आहे. ठीक आहे. आता आपण इथे 4 स्टेटमेंट पाहिले. त्यामध्ये डायरेक्टली कोणतं असं स्टेटमेंट नाहीये की ज्याच्यावरून आपल्याला डायरेक्ट आन्सर पर्यंत जाईल. फक्त हेच स्टेटमेंट पाहिलं आपण की ते जनरल स्टेटमेंट आहे. आता समुद्रयान मोहीम आहे तर त्यामध्ये काहीतरी संशोधन उपयोग राबवले जाऊ शकतात, हे इथपर्यंत आपण कन्क्लूड करू शकतो एका स्टेटमेंटवरून. तर मग एक स्टेटमेंटवरून आपल्याला आन्सर मिळतं की ते आपण इथे बघूयात. तर तुमचं अ जर पर्यायामध्ये ऑप्शन बरोबर असेल तर अ पाहिजे, ते अ इथं नाहीये, अ इथं आहे आणि वरीलपैकी सर्व म्हणजे अ इथे आलंच. त्यामुळे एक ऑप्शन तुमचा इलिमिनेट झाला, त्यामुळे 3 ऑप्शन तुमच्याकडे राहिले. त्यानंतर दुसरं स्टेटमेंट काय आहे, मत्स्य 6000 मत्स्य 6000 हे या मोहिमेअंतर्गत गेलेले मानवयुक्त पाणबुडी वाहन आहे. तर हे स्टेटमेंट देखील तुमचं बरोबर आहे. त्यामुळे ब स्टेटमेंट तुमचं राईट असलेलं आपण इथे बघू शकतो. ब तिन्ही पर्यायामध्ये 2 नंबरच्या पर्यायामध्ये नाही, त्यामुळे तुमचे 2 ऑप्शन इलिमिनेटेड झाले. तुमच्याकडे राहिला पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4. त्यानंतर आता तुमच्याकडे 2 जे पर्याय राहिले त्यामध्ये तुम्हाला क कुठले असलेले, इथं क आहे आणि इथं क नाही. त्यामुळे आपण क जर पाहिलं तर त्यावरून तुमचं उत्तर येऊ शकतं. आपण बघूयात क बरोबर आहे की चुकीचं आहे. तर ही मोहीम इस्रो मार्फत राबवली जात आहे. तर हे उत्तर हे तुमचे जे आहे ते अगदी म्हणजे चुकीचं आहे. हे इस्रो मार्फत राबवलं जात नाही. आपण बघू शकतो की जे आपले स्पेस रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये आपण अनेक चंद्रयान मोहीम बघू शकतो किंवा ज्या काही अंतराळाशी संबंधित मोहिमा आहेत ते इस्रो राबवताना अनेकदा आपण बघू शकतो. अगदी म्हणजे कॉमन सेन्सवर डिपेंड होता, तुमचं जनरल नॉलेजवर क्वेश्चन कमी होतं की समुद्रयान मोहीम जी आहे ती इस्रो मार्फत राबवली जाऊ शकते का वगैरे. तर ही इस्रो मार्फत राबवली जात नाहीये, त्यामुळे क स्टेटमेंट तुमचं चुकीचं आहे. ही मोहीम जी आहे ती नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी मार्फत अर्थ सायन्स मंत्रालयाच्या अंतर्गत जी टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट येते, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी, जी ज्याला आपण NIOT म्हणतो, ज्यानंतर NIOT नॅशनल इन्स्टिट्यूशन ऑफ ओशन टेक्नॉलॉजी, इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी या मार्फत ही राबवली जाते. अगदी मायनर होतं, 2 स्टेटमेंट बरोबर आल्यामुळे तिसऱ्या स्टेटमेंटला बरोबर घेऊन जायची टेंडन्सी असू शकते तुमची. मायनर मिस्टेक होती, लक्षात घ्या. आयोग अशा पद्धतीने चुकवू शकतं. त्यामुळे इस्रोच्या ऐवजी इथे NIOT पाहिजे होतं, त्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं आहे. आणि भारत हा जगातील पहिल्या 5 देशांमध्ये आहे ज्यांनी मानवयुक्त खोल समुद्र मोहीम राबवण्याची तयारी केलेली इथे आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक जर क इलिमिनेट झालं तर क तुमचं येणार नाही, इथून क गेलं, इथून क गेलं. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 तुमचं बरोबर ऑप्शन असल्याचं इथे आपण बघू शकतो. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 92 नंबरचा क्वेश्चन आहे, रावसाहेब रंगराव बोराडे यांच्याबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? व्यक्तिविशेष संबंधी न्यूज हा प्रश्न आपण फ्रेम केला होता. आयोग अनेकदा आता व्यक्तिविशेष संबंधी ज्या निधन वार्ता आहेत किंवा पुरस्कार आहेत किंवा अजून काही महत्वाचं कार्य आहे व्यक्तीचं त्यावर प्रश्न विचारत आहे. त्यामुळे हा प्रश्न आपण इथे फ्रेम केला होता. अ स्टेटमेंट आहे ते मराठी साहित्यातील प्रसिद्ध ग्रामीण कथालेखक होते. ठीक आहे, इथे ग्रामीण वर्ड केला, इथे कधी आयोग चुकून शहरी किंवा ग्रामीण मध्ये कन्फ्युज करू शकतो. त्यांच्या पाचोळ्या या कादंबरीला विशेष ख्याती मिळाली आहे. कादंबरी महत्वाची आहे, त्यांची लक्षात ठेवणं गरजेचं आहे, जे कोणी व्यक्तिविशेष असेल, लेखक असतील त्यांच्या. त्यानंतर त्यांनी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला होता त्यांनी ग्रामीण जीवनाच्या अंतरंगाचे चित्रण प्रभावीपणे केलेले होते. प्रश्न क्रमांक तुम्ही 92 मध्ये स्टेटमेंट अ जर पाहिलं आणि स्टेटमेंट ड पाहिलं तर इथे दोन्ही ठिकाणी ग्रामीण कथालेखक आणि ग्रामीण जीवन हे आलेलं आहे. त्यामुळे इंटरलिंक कुठेतरी आहे स्टेटमेंटची अ आणि ड मध्ये. तर समजा आपण या 2 स्टेटमेंटला जर समजा बरोबर घेऊन गेलो, इथे तुम्हाला बघू शकतो की योग्य पर्याय निवडा असं दिलेलं आहे. ठीक आहे, जर समजा आता 4 ऑप्शन्स आहे, आपल्याला समजा त्यांची कादंबरी माहित नाहीये किंवा साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना प्राप्त झाला होता का, साहित्य क्षेत्रातला संबंधी हा महत्वाचा, तेही आपल्याला माहित नाही. तर आपण इथे पहिल्यांदा 2 ऑप्शनची लिंकेज लावून घेऊ. दोन्ही ठिकाणी ग्रामीण वर्ड आहे, त्यामुळे आपण एक सांगू शकतो की रॅन्डमली की ग्रामीण क्षेत्राशी संबंधित आहे, एवढं तर ठीक आहे. ठीक आहे, त्यामुळे ग्रामीण अ स्टेटमेंटला आपण राईट घेऊन गेलो, ड स्टेटमेंटला राईट घेऊन गेलो. आणि ड कुठे ते बघू शकतो, इथं अ आहे पण ड नाहीये, इथे ड आहे पण अ नाहीये, इथं अ आणि ड दोन्ही पण आहेत आणि इथं सर्व विधाने बरोबर असलेले 4थ्या ऑप्शन मध्ये आपण बघू शकतो. ठीक आहे, त्यामुळे आता आपल्याला ब स्टेटमेंट बघायचं की त्यांच्या पाचोळ्या या कादंबरीला विशेष ख्याती मिळाली होती. तर त्यांच्या कादंबऱ्या आपल्याला पाठ करणं इम्पॉर्टंट आहेत. त्यामुळे हे जे स्टेटमेंट आहे ते सुद्धा बरोबर असले ते आपण बघू शकतो. त्यांच्या पाचोळ्या कादंबरीला विशेष ख्याती मिळालेली होती. ठीक आहे, त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला होता. तर हे तुझं स्टेटमेंट अगदी बरोबर आहे. ठीक आहे, त्यामुळे इथे 4ही स्टेटमेंट आपण बरोबर असल्याचे बघू शकतो. त्यामुळे 92चं उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक 4 असल्याचे इथं आपण पाहू शकतो.
जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 93. खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? इथे आपण गोल केलं, फोकस केलं. आशिया कप ज्युनियर हॉकी 2024 संबंधी हे विधान आहे. इथे आशिया कप ज्युनियर 2024 संबंधी आहे. तुम्ही म्हणू शकता की पेपर 2025 मध्ये देतोय, त्यामुळे 2024 मागच्या वर्षीचा प्रश्न विचारण्याचं कारण काय, तर आपण इथे पाहू शकतो की आयोग आता थोडंसं 1 वर्ष मागे पण जात आहे थोडंसं, त्यामुळे आपण 24 मधला एक क्वेश्चन इथे फ्रेम केलेला आहे. त्यामुळे इथे न्यूज खूप इम्पॉर्टंट आहे क्रिकेट क्षेत्रातली, त्यामुळे इथे माहित असणं गरजेचं आहे. जो आशिया कप ज्युनियर हॉकी स्पर्धा झाली त्यातलं पहिलं स्टेटमेंट आहे, आशिया कप ज्युनियर हॉकी 2024 स्पर्धा ओमान देशातील सलाल येथे पार पडली. ठीक आहे, कुठे पार पडली? ओमान देशातील सलाल येथे पार पडली. ठीक आहे, नाही माहिती, होल्ड केला क्वेश्चन. ठीक आहे, भारताने अंतिम फेरीत पाकिस्तानचा पराभव करून विजयध्वज पटकावले. ठीक आहे, माहित नाही, होल्ड केला. ही स्पर्धा 21 वर्षाखालील खेळाडूंसाठी आयोजित केली जाते. इथे एक वर्ड आहे आशिया कप ज्युनियर. ज्युनियर आहे त्यामुळे इथे निश्चितच इथे एक वयोगट असणार आहे. तो वयोगट तुम्हाला माहिती पाहिजे. एक्झॅक्टली तुम्हाला रिकॉल केलं पाहिजे. फॅक्च्युअल डेटा आहे तो. त्यामुळे इथे आपण बघू शकतो की ज्युनियर एक हिंट जर बघायची म्हणली तर इथे ज्युनियर आहे. ही स्पर्धा 21 वर्षाखालील आहे किंवा 18 वर्षाखालील आहे. इथे आयोग कन्फ्युज करू शकतं. स्टेटमेंट तुम्हाला माहित पाहिजे. ही स्पर्धा 21 वर्षाखालील खेळाडूंसाठी आयोजित केलेली होती. त्यामुळे ही स्टेटमेंट आपण इथे बघू शकतो. त्यानंतर आपण 4 नंबरचं बघू शकतो स्टेटमेंट, भारताने सलग दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकलेली आहे. ठीक आहे, पहिल्यांदा आणि दुसऱ्यांदा, सलग पहिल्यांदा. इथे पहिल्यांदा येऊ शकतं किंवा दुसऱ्यांदा येऊ शकतं. त्यामुळे वर्ड इम्पॉर्टंट आहे, गोल करून ठेवला आपण. दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकलेली आहे. हे स्टेटमेंट देखील बरोबर असले तिथे आपण बघू शकतो. भारताने अंतिम फेरीत पाकिस्तानचा पराभव केला. अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान संदर्भात होता, दोघांमध्ये होता तो अंतिम सामना. आणि निश्चितच याचं जे लोकेशन होतं ते 2024 मधील स्पर्धा ओमान देशातील सलाला येथे पार पडलेली आपण बघू शकतो. इथे ठिकाण चुकवलं जाऊ शकतो, त्यामुळे ठिकाण रिकॉल करण्याचा प्रयत्न करा, लिहून ठेवा नोट्स मध्ये तुमच्या. त्यामुळे याचं उत्तर आपण बघू शकतो. चारही स्टेटमेंट ही बरोबर आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर असलेलं आपण इथे पाहू शकतो. पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया. क्वेश्चन नंबर 94. पद्म पुरस्कार 2024 बाबतीत हा प्रश्न असलेला आपण बघू शकतो. या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान अयोग्य? आतापर्यंत आपण योग्य बघत होतो, इथे अचानक अयोग्य आवड आलेला आहे. त्यामुळे इथे या स्टेटमेंट प्रश्नच्या आधी, प्रश्न रीड करण्याच्या आधी की त्याच्यामध्ये दिलंय काय की योग्य आहे, अयोग्य आहे, अचूक आहे. त्यामुळे इथे खूप महत्वाचं आहे इथे गोल करणं तुमचं आणि इथेवर फोकस असणं. आता पद्म पुरस्कार अनेकदा प्रश्न विचारण्यात येतो. आता सुद्धा राज्यसेवा 2025 जी एक्झाम झाली त्यावर सुद्धा 2 पद्म पुरस्कारावर क्वेश्चन होता. कंबाईनला सुद्धा क्वेश्चन असतो, सरळ सेवेला सुद्धा क्वेश्चन असतो. त्या दृष्टिकोनातून ही न्यूज इम्पॉर्टंट होती, त्यामुळे आपण हा क्वेश्चन इथं फ्रेम केला आहे. ठीक आहे, स्टेटमेंट पहा. या पुरस्कारांचा उद्देश सामाजिक कार्य, साहित्य, विज्ञान, कला इत्यादी क्षेत्रातील योगदानाचा गौरव करणे हा आहे. जनरल स्टेटमेंट आहे, चुकीचं करण्यात कुठे वाव नाहीये. त्यामुळे स्टेटमेंट आपण इथे बरोबर घेऊन गेलो. इथे काय विचारलं तुमचं? अयोग्य विचारले. पर्यायामध्ये कुठे अयोग्य दिलंय का? इथं दिलेलं आहे, त्यामुळे इथं हा ऑप्शन गेला, कारण की हे अयोग्य होऊ शकत नाही. या पुरस्कारासाठी केवळ एक्स्ट्रीम वर्ड आलेला आहे, भारतीय नागरिक प्राप्त असतात. एक्स्ट्रीम वर्ड आलेला आहे, जिथे एक्स्ट्रीम वर्ड प्रश्नामध्ये येतो तिथे थोडंसं स्टॉप करणं, पोज करणं आणि प्रश्न काळजीपूर्वक वाचणं सुद्धा इम्पॉर्टंट ठरतं. त्यामुळे केवळ वर्ड आलेला आहे, केवळ भारतीय नागरिक पात्र असतात का, तर हे विधान चुकीचं आहे. यासाठी NRI, OIC तसेच परदेशी नागरिक देखील आपण पात्र असलेले इथे बघू शकतो. NRI आहेत, त्यानंतर आपण इथे बघू शकतो OCI आहेत आणि इथे तसेच परदेशी. ठीक आहे, परदेशी नागरिक देखील या पुरस्कारासाठी पात्र असले इथे बघू शकतो. इथे तुम्हाला संशय येणं गरजेचं होतं प्रश्नावर, कारण की इथे केवळ एक्स्ट्रीम वर्ड आहे तिथे थांबणं. त्यामुळे पर्यायामध्ये सुद्धा ब 2 ठिकाणी आलेला आहे. त्यामुळे ब तर 100% अयोग्य असणारच हे बघूयात. आता इथे पुढे जाऊयात. पुरस्कार वितरण भारताच्या राष्ट्रपतीकडून करण्यात येते का? बरोबर आहे, भारताच्या राष्ट्रपतींद्वारे याचं पुरस्कारांचं वितरण आपण केलं जातं. ठीक आहे, आणि आता इथे फॅक्च्युअल डेटा थोडासा विचारला गेलेला आहे. ड मध्ये 2025 मध्ये एकूण 132 जणांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहे. ठीक आहे, आता हे ऑन म्हणजे इन डिटेल्स मध्ये तुम्हाला माहित पाहिजे. फॅक्च्युअल डेटा असला तरी तुम्हाला पाठ करण्याशिवाय पर्याय नाही, कारण की पद्म पुरस्कारासंबंधी फॅक्च्युअल डेटा आयोग विचारतंय. इन डिटेल्स मध्ये फॅक्च्युअल डेटा विचारतो की किती जणांना पद्म पुरस्कार देण्यात आला होता. तर 132 जणांना नसून तो इथे बघू शकतो आपण 139 जणांना हा पद्म पुरस्कार 2025 सालचा देण्यात आलेला होता. ठीक आहे, त्यामुळे हे स्टेटमेंट देखील आपण अयोग्य असल्याचं बघू शकतो. त्यामुळे पर्यायामध्ये ब आणि ड कुठे आहे, तर ऑप्शन क्रमांक 4 मध्ये ब आणि ड चुकीचा आहे दिलेला आहे, आपण इथे बघू शकतो.
त्यामुळे हे ब आणि ड अयोग्य आहेत. 139 जणांना हा पद्म पुरस्कार देण्यात आलेला होता. त्याच्यामध्ये आपण बघू शकतो 7 जणांना पद्मविभूषण होता, 19 जणांना पद्मभूषण होता आणि 113 जणांना पद्मश्री देण्यात आला होता. ठीक आहे, 7 जणांना पद्मभूषण होता, 19 जणांना 7 जणांना पद्मविभूषण होता, 19 जणांना पद्मभूषण आणि 113 जणांना पद्मश्री देण्यात आला होता. ठीक आहे, उत्तर आपण पाहिले इथे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे जो विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2024 संदर्भात खालील विधानांचा विचार करा. त्यातलं अ स्टेटमेंट आहे विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार हा साहित्य क्षेत्रातील मानाचा पुरस्कार आहे. ब स्टेटमेंट आहे 2024 मध्ये हा पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सुरेश भट यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला. क स्टेटमेंट आहे महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्थेमार्फत, कोणामार्फत? महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्थेमार्फत हा पुरस्कार दिला जातो. आणि ड स्टेटमेंट आहे या पुरस्कारात सन्मान चिन्ह, मानपत्र व रोख रक्कम यांचा समावेश करण्यात आला होता. आपल्याला नेहमीप्रमाणे पाहिलं वरीलपैकी कोणती विधाने योग्य, म्हणजे पर्यायामध्ये योग्य असं विचारलेलं आहे. 95 नंबरचा क्वेश्चन असले तिथे आपण बघू शकतो. विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार आपल्याला माहिती काय साहित्य क्षेत्रातील अगदी मानाचा पुरस्कार आहे. जनरल स्टेटमेंट आहे, साहित्य क्षेत्राशी संबंधित आहे, त्यामुळे विधान अ बरोबर. इथे आपण बघू शकतो कोणतं इलिमिनेशन होऊ शकतं का, एलिमिनेट होऊ शकतं का. इथं पर्यायामध्ये अ नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 गेला. 3 विधाने राहिली. 2024 मध्ये हा पुरस्कार जो आहे तो ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सुरेश भट यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आलेला होता. आता इथे टू दी पॉइंट तुम्हाला माहित पाहिजे, एक्झॅक्टली तुम्हाला त्या साहित्यकाचं नाव माहित पाहिजे. तर इथे सुरेश भट हे नाव नसून आपण आता जे वरती एक क्वेश्चन पाहिला तर ज्येष्ठ साहित्यिक रा.र. बोराडे, ठीक आहे, काय नाव होतं त्यांचं? रा.र. बोराडे, म्हणजे रंगराव बोराडे यांना तो पुरस्कार देण्यात आलेला आहे. ठीक आहे, त्यांना तो पुरस्कार आता जाहीर झाल्याचा आपण इथे बघू शकतो. सुरेश भट यांना तो देण्यात आलेला नाहीये, त्यामुळे ब स्टेटमेंट तुमचं अयोग्य आहे, चुकीचं आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ म्हणजे कुणामार्फत देण्यात येतो? तो महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्थेद्वारे हा पुरस्कार दिला जातो. तर हे विधान देखील आपण इथे पाहू शकतो की हे विधान चुकीचं आहे, कारण की हा पुरस्कार महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ किंवा मराठी भाषा यांच्या मार्फत दिला जातो. ठीक आहे, त्यामुळे हे विधान देखील आपण इथे चुकीचं असल्याचं बघू शकतो. या पुरस्कारात सन्मान चिन्ह, मानपत्र व रोख रक्कम यांचा समावेश केला जातो. हे विधान आपण बरोबर असल्याचं सांगू शकतो. जनरल स्टेटमेंट आहे, त्यामुळे आपण इथे बघू शकतो की विधान जे आहे अ बरोबर आहे आणि विधान जे आहे ते ड बरोबर आहे. ठीक आहे, त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 4 आपण बरोबर असल्याचे इथे सांगू शकतो. ठीक आहे, पर्यायामध्ये योग्य विचारलेले आहे, साहित्य क्षेत्राशी संबंधित आहे. इथे रा.र. बोराडे आहे, त्यामुळे ब विधान चुकीचं ठरतं. इथे ब गेला, इथे ब पर्यायामध्ये नाहीये आणि या पुरस्कारामध्ये रक्कम यांचा समावेश होतो, त्यामुळे ड हे विधान बरोबर आहे. ठीक आहे, त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 4 बरोबर असले तिथे आपण सांगू शकतो. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 96 नंबरचा क्वेश्चन आहे स्वामित्व योजनेसंबंधी हा क्वेश्चन आहे. स्वामित्व योजना संदर्भातील खालील विधाने विचारात घ्या. आता ही योजना कशा संदर्भात होती ते तुम्हाला माहित पाहिजे सगळ्यात आधी. तर ही योजना भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयामार्फत राबवली जाते. ठीक आहे, आता जनरल स्टेटमेंट आहे, इथे आपण होल्ड केला क्वेश्चन, एक्झॅक्टली माहित नाही की ग्रामीण मंत्रालय आहे की शहरी मंत्रालय आहे, आयोग फसवू शकते ते तुम्हाला. दुसरं स्टेटमेंट बघूया ब नंबरचं. योजनेचा उद्देश ग्रामीण भागातील मालमत्तेच्या मालकी हक्कांचे डिजिटल दस्तऐवजीकरण करणे हे आहे. ठीक आहे, इथं ग्रामीण वर्ड आला, इथे पण ग्रामीण वर्ड आला. तिसऱ्या स्टेटमेंटकडे जाऊयात आपण. या योजनेअंतर्गत ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून भूमापन केले जाते. ठीक आहे, इथे डिजिटल दस्तऐवजीकरण आलं आणि इथे ड्रोन तंत्रज्ञान भूमापन आलं. कुठेतरी इंटरलिंक होते, इथे ग्रामीण वर्ड आहे, इथं पण ग्रामीण वर्ड आहे, इंटरलिंक होत आलेलं आहे कुठेतरी. या योजनेचा प्रारंभ 24 एप्रिल 2020 रोजी राष्ट्रीय पंचायती राज दिवस निमित्त करण्यात आला होता, हे आपण इथे बघू शकतो. तर पहिलं जे स्टेटमेंट आहे, ही योजना भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयामार्फत राबवली जाते. स्वामित्व योजना जी आहे ती स्टेटमेंट हे बरोबर आहे. इथे आपण बघू शकतो 96 नंबरचं आत्ता उत्तर आपण इथे डायरेक्टली उत्तरावर जाण्याच्या ऐवजी इथे खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ते आपण इथे पाहणं गरजेचं आहे. ठीक आहे, यामध्ये आपण बघू शकतो की या योजनेचा प्रारंभ 24 एप्रिल 2020 रोजी राष्ट्रीय पंचायती निमित्त सुरू करण्यात आलेला होता. योजनेचा उद्देश जे आता बघू शकतो आपण की ग्रामीण भागातील मालमत्तेच्या मालकी हक्कांचे डिजिटल दस्तऐवजन करणे हा आहे. उद्देश बरोबर आहे, त्यामुळे ब स्टेटमेंट बरोबर आहे. ही योजना भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयात राबवली जाते का ते स्टेटमेंट आपण बघू शकतो. तर हे स्टेटमेंट आपण इथे पाहू शकतो की हे स्टेटमेंट चुकीचं आहे, कारण ही योजना भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयामार्फत राबवली जात नसून ही योजना जी आहे
तर मिनिस्ट्री ऑफ पंचायती राज अंतर्गत सर्व्हे ऑफ इंडिया सह ही राबवण्यात आली होती. त्यामुळे अ स्टेटमेंट चुकीचं ठरतं. डायरेक्टली प्रश्न स्वामित्व योजनेवर जर समजा आला तर ग्रामीण विकास मंत्रालय इथे ग्रामीण भागातील मालमत्ता मालकी हक्क हे स्टेटमेंट मध्ये आल्यामुळे साहजिक तुम्हाला वाटू शकतं की ग्रामीण विकास मंत्रालय मार्फत ती राबवली जाते का, ते स्टेटमेंट चुकीचं आहे. कारण ही योजना जी आहे ती मिनिस्ट्री ऑफ पंचायती राज अंतर्गत सर्व्हे ऑफ इंडिया साठी राबवली जाते. अ स्टेटमेंट चुकीचं आहे, त्यामुळे योग्य विचारलेले आहे. त्यामुळे इथं अ आणि अ विधानातून तुमच्या गेले. ब स्टेटमेंट आपण बरोबर असल्याचं बघू शकतो. या योजनेअंतर्गत ड्रोन तंत्रज्ञान भूमापन केले जाते, बरोबर आहे स्टेटमेंट. त्यानंतर या योजनेचा प्रारंभ 24 एप्रिल 2020 रोजी. राष्ट्रीय पंचायती दिन दिवस कधी असतो? 24 एप्रिल आपल्याला माहिती आहे. त्यामुळे ब क ड बरोबर आलं. पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर आलं. ठीक आहे, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. खालीलपैकी कोणती विधाने भारतातील पहिले AI विद्यापीठ या संदर्भात बरोबर असल्याचे इथे आपण बघू शकतो. 97 नंबरचा प्रश्न आहे. हे विद्यापीठ महाराष्ट्र राज्यात स्थापन करण्यात येणार आहे. ठीक आहे, माहित नाहीये, होल्ड केला क्वेश्चन. या विद्यापीठाची स्थापना खासगी क्षेत्राच्या सहकार्याने करण्यात येणार आहे. ठीक आहे, होल्ड केला स्टेटमेंटला. आपण डायरेक्टली गेलो नाही, कन्क्लूड केलं नाही. या विद्यापीठात आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI, मशीन लर्निंग, डेटा सायन्स यावर आधारित अभ्यासक्रम असतील. साहजिक आहे, AI विद्यापीठ आहे, त्या विद्यापीठात काही खेळाचे कार्यक्रम नसणार, तर AI विद्यापीठामध्ये मशीन लर्निंग, डेटा सायन्स हे आधारित अभ्यासक्रम असणार. त्यामुळे आपण क ला जनरल स्टेटमेंट म्हणून आपण घेऊन गेलो पुढे, तर त्याप्रमाणे हे स्टेटमेंट आपण बरोबर धरूयात. योग्य पर्याय विचारला आहे. क कुठं नाही, क कुठं नाही, ते क इथं नाहीये, गेला क सर्व विधान. आता 3 ठिकाणी क असले तिथे बघू शकतो. हे विद्यापीठ भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था अंतर्गत भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था अंतर्गत म्हणजे IIT स्थापन करण्यात आलेले आहे. कोणती संस्था आहे ती? तर IIT स्थापना म्हणजे भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था जी आहे त्यामार्फत स्थापन करण्यात येणार आहे का, तर हे आपण बघू शकतो. आता यातलं जे अ स्टेटमेंट आहे ते हे विद्यापीठ महाराष्ट्र राज्यात भारतातील पहिले AI विद्यापीठ हे महाराष्ट्र राज्यात स्थापन करण्यात आलेले ते हे स्टेटमेंट बरोबर आहे. ठीक आहे, त्यामुळे अ तुमच्या उत्तरामध्ये हवा आहे. तिन्ही ठिकाणी अ आहे. या विद्यापीठाची स्थापना खासगी क्षेत्राच्या सहकार्याने करण्यात येणार आहे. हे स्टुडंट स्टेटमेंट बरोबर आहे. खासगी क्षेत्राचं सहकार्य आहे या विद्यापीठाला. आणि क तर आपण पाहिले की जनरल स्टेटमेंट आहे. तर हे विद्यापीठ भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेमार्फत स्थापन करण्यात आले आहे. तर हे विद्यापीठ जे आहे ते या संस्थेमार्फत स्थापन करण्यात आलेले नाहीये. त्यामुळे 97 नंबरचं उत्तर आपण अ ब क असल्याचे इथे आपण बघू शकतो. ठीक आहे, तर ड हे तुमच्या स्टेटमेंटमध्ये येणार नाही. त्यामुळे भारतीय विद्यापीठ माहिती तंत्रज्ञान संस्थेअंतर्गत स्थापन करण्यात आलेलं नाहीये. ठीक आहे, हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 98 नंबरचा क्वेश्चन. अनेकदा न्यूज मध्ये हा क्वेश्चन होता, याआधी प्रश्न येऊन गेलेले आहेत आणि याही पुढे प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे हा क्वेश्चन आपण फ्रेम केला होता. शक्तीपीठ महामार्ग कोणत्या ठिकाणांतील प्रसिद्ध शक्तीपीठांना जोडतो? म्हणजे जे शक्तीपीठ महामार्ग आहे त्यातील कोणती महत्वाची शक्तीपीठ आहेत ज्या या शक्तीपीठांना हा मार्ग जोडण्यात येतो? तर तुळजाभवानी मंदिर तुळजापूरचं, सप्तशृंगी देवी नाशिकचे, महालक्ष्मी मंदिर कोल्हापूरचं आणि रेणुका देवी मंदिर जे आहे ते माहूरचं. इथे आपण ऑप्शन बघू शकतो. तर अ ब क ड सोपा क्वेश्चन होता, इझी क्वेश्चन होता. चारीच्या चारही आपण जे आहेत आपण शक्तीपीठ आहेत ते आपण इथे बघू शकतो, जी त्यांना जोडण्यात येत आहे शक्तीपीठ महामार्ग. त्यामुळे सोपा क्वेश्चन होता. अ ब क आणि ड तिन्ही चारही ऑप्शन आपण बरोबर असल्याचे बघू शकतो. सेकंड लास्ट क्वेश्चन कडे आपण जात आहोत. ऑक्सफर्ड वर्ड 99 नंबरचा क्वेश्चन आहे. ऑक्सफर्ड वर्ड ऑफ द इयर 2024 मध्ये ब्रेन रोट या शब्दाची निवड करण्यात आली आहे. याबाबत खालील विधानांचा विचार करा. सगळ्यात पहिल्यांदा बघितलं तर 2024 मध्ये कोणता वर्ड तुम्हाला म्हणजे कोणता वर्डची निवड करण्यात आलेली ऑक्सफर्ड वर्ड ऑफ द इयर म्हणून प्रश्नामध्येच उत्तर देऊन टाकलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला इथे लक्षात ठेवण्यासारखं म्हणजे कोणता वर्ड होता वर्ड लक्षात ठेवण्याची गरज नव्हती, तुम्हाला उत्तरामध्ये त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे, त्या संदर्भात ही विधान आहे, त्यातलं योग्य विधान कोणते ते आपल्याला ओळखायचंय. ब्रेन रोट या शब्दाचा वापर सोशल मीडियावर जास्त वेळ घालवल्यामुळे मेंदूच्या क्षमतेवर होणाऱ्या विपरीत परिणामासाठी होतो, असा या शब्दाचा ब्रेन रोट म्हणून अर्थ आहे का असं त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे, तर आपण इथे लगेच कन्क्लूड करण्यापेक्षा पुढच्या स्टेटमेंटकडे जाऊयात. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस तर्फे दरवर्षी वर्ड ऑफ द इयर घोषित केला जातो. इथे आपण हे आपल्याला ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी दरवर्षी घोषित केला जातो का हे माहिती असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे ब्रेन रोट या शब्दाची लोकप्रिय विशेषतः जनरेशन झेड पिढी मध्ये झाली, म्हणजे या शब्दाची जी लोकप्रियता आहे ती विशेषतः जी जनरेशन झेड आहे त्याच्यामध्ये झाली का असं विचारण्यात आलेले आहे. आणि 4 नंबरला ऑक्सफर्ड वर्ड ऑफ द इयर 2023 मध्ये हा शब्द जो ऑक्सफर्ड वर्ड ऑफ द इयर 2023 मध्ये शब्द कोणता होता तर ग्लोबलिंग मोड हा शब्द 2023 मध्ये विचारण्यात आला होता का, ऑक्सफर्ड ऑफ द इयर म्हणून डिक्लेअर केला होता का, ते सुद्धा इथे विचारण्यात आलेलं आहे. तर कोणती विधाने योग्य आहेत ते आपण इथे बघू शकतो. त्यातलं पहिलं जे स्टेटमेंट आहे
की 2000 म्हणजे ब्रेन रोड या शब्दाचा सोशल मीडियावर जास्त वेळ मेंदूच्या क्षमतेवर होतो. इथं ब्रेन वर्ड आहे, त्यामुळे जर काहीच ब्लँकली माहित नसेल तुम्हाला, जर ब्लाइंड असेल पूर्ण इक्वेशन साठी, तर ब्रेन आणि मेंदूच्या क्षमतेवर होणारा परिणाम, त्यामुळे एक स्टेटमेंट आपण इथं बरोबर घेऊन जाऊ शकतो. त्यामुळे इथे पहिलं स्टेटमेंट आपण इथे बरोबर आहे. इथे तुम्हाला थोडीशी प्रिंट मिस्टेक आहे, इथं अ ब क आणि ड पाहिजे होतं इथं, त्यामुळे अ स्टेटमेंट आपण इथे बरोबर घेऊन जाऊ शकतो. त्यानंतर दुसरं स्टेटमेंट आहे, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी तर्फे दरवर्षी हा जो पुरस्कार आहे तो दरवर्षी घोषित करण्यात येतो का, तर हे देखील स्टेटमेंट आपण इथे बरोबर असल्याचं सांगू शकतो. दरवर्षी या प्रेसतर्फे ऑक्सफर्ड ऑफ द इयर स्टेटमेंट वर्ड हा जो आहे घोषित केला जातो. थर्ड स्टेटमेंट आहे, ब्रेन रोड या शब्दाची लोकप्रियता विशेषतः जनरेशन झेड पिढी मध्ये झाली, बरोबर आहे स्टेटमेंट. आणि 2023 मध्ये तर ग्लोबिन मोड हा वर्ड नव्हता, तर तो वर्ड जो होता ग्लोबिन मोड, इथे आपण वर्ड कधी ग्लोबिन मोड जो आहे हा शब्द हा होता तो 2022 मध्ये होता. आणि 2023 मध्ये आपण बघू शकतो तर रीज स्मॉल आर आय डबल झेड कोणता वर्ड होता, रीज हा वर्ड 2023 मध्ये होता. आता लास्ट क्वेश्चन होता 99, सेकंड लास्ट क्वेश्चन होता 99 नंबरचा क्वेश्चन. त्यामुळे स्टेटमेंट तुम्ही इथे येईपर्यंत थोडस एनर्जी लो झालेली असते, पण इथे फ्रेश मोड मध्ये तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह केला पाहिजे होतं, कारण की एकदा शेवटच्या स्टेटमेंटला येऊन त्यांनी एकदम मायनर मिस्टेक केली होती. 2023 चा शब्द 2022 ला होता आणि 2022 चा शब्द जो होता तिथे तुम्हाला दिला होता तो 2022 चा शब्द होता ग्लोबिन मोड, आणि 2023 मध्ये कोणता माहिती पाहिजे होता तो हार्ड क्वेश्चन होता. हे स्टेटमेंट तसं पाहायला गेलं तर रीज हा शब्द होता. ठीक आहे, हरकत नाही. अ ब क इथे बरोबर असल्याचं आपण बघू शकतो, आणि ड स्टेटमेंट हे चुकीचं असले तिथे आपण पाहू शकतो. लास्ट क्वेश्चन आहे, 100 नंबरचा क्वेश्चन आहे. शेवटच्या क्वेश्चनवर आपण आलो आहोत. आंतरराष्ट्रीय भरड धान्य महोत्सव 2025 बाबत खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे इथे विचारलेलं आहे. ठीक आहे, या महोत्सवाचे आयोजन जे आहे भारत सरकारने केलेले आहे, बरोबर आहे. भरड धान्य ही हवामान अनुकूल आणि पोषण मूल्यांनी भरलेली अन्नधान्य मानली जातात, जनरल स्टेटमेंट आहे, बरोबर. संयुक्त राष्ट्रांनी 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केलेले आहे, मान्य आहे आपल्याला, बरोबर आहे. संयुक्त राष्ट्र वर्ष दरवर्षी एक विशेष घटकासाठी समर्पित करत असतं ते वर्ष, तर 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे, बरोबर आहे स्टेटमेंट. भरड धान्य महोत्सवाचे जे आयोजन आहे ते दर 5 वर्षांनी एकदाच होते, असं काही स्टेटमेंट नाही की ते दर 5 वर्षांनी एकदाच होते किंवा दर 2 वर्षांनी एकदाच होते. त्याच्यामध्ये नियमित असा काही कालावधी नाहीये की, त्यामुळे हे स्टेटमेंट इथं आपण चुकीचं असल्याचं बघू शकतो. त्यामुळे 1, 2, 3 हे बरोबर आहेत. खालीलपैकी अयोग्य विचारलं होतं तर 4 नंबरचा ऑप्शन आपण इथे चुकीचं असल्याचं बघू शकतो. ठीक आहे, तर इथं आपण पाहिलं की आता जे 15 क्वेश्चन होते चालू घडामोडीशी संबंधित त्याचं इथे विश्लेषण पाहिलेलं आहे आपण. त्याचे पर्याय जे पाहिले ते आपण जी काही उत्तर आहेत ती सुद्धा बघितलेली आहेत इन डिटेल्स. आयोग कुठे चुकवू शकतं, कुठे मायनर मिस्टेक होतात, कुठे सिली मिस्टेक होतात, इलिमिनेशन मेथड थ्रू आपल्याला कसं उत्तरपर्यंत जाता येईल हे पण आपण पाहिलेलं आहे. भेटूया सोबतच पुढच्या प्रश्नांच्या विश्लेषणामध्ये. ठीक आहे, धन्यवाद.